नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू एपिसोड 2 ऑफ थिंग्स विच आय हॅव नेवर ट्राईड बिफोर. जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं, मी त्या गोष्टी म्हणजे ट्राय करणार आहे ज्या मी कधी खाल्ल्याच नाही आहेत किंवा ज्या मी कधी बनवल्या नाही आहेत. सो आज त्याचाच एपिसोड 2 आहे आणि आज मी बनवणार आहे सॅलेड, ते पण पनीरचं. ते कसं काय माहिती आहे का, माझ्या ऑफिसमध्ये एका कलिगने आणलं होतं आणि ट्रस्ट मी, ते मला एवढं आवडलं. म्हणजे मी ती सॅलडवरती आपण ड्रेसिंग टाकतो ना, तीच बनवायला घाबरायची. म्हटलं त्याची चव कशी असेल कशी नाही, पण ट्रस्ट मी गाईज ती खूप छान होती. आणि ते बनवल्यानंतर म्हटलं एकदा तो ट्राय करणं बनत आहे, ते खाल्ल्यानंतर सॉरी. सो प्रिपेरेशन मी ऑलरेडी करून घेतलेली आहे आणि इथे मी सगळं कट करून घेतलेलं आहे. सो इथे आहे रेड कॅबेज कट केलेला, इथे आहे ब्रोकोली, इथे आहे शिमला मिरची हिरवी आणि रेड अँड येलो बेल पेपर. सो हे असं आहे, तुम्हाला मी बॅक साईडने पण दाखवेल. आणि येस, मी दहीची ड्रेसिंग करणार आहे. त्यामध्ये कोरिअँडर अँड मिंट म्हणजे पुदिना आणि कोथिंबीर टाकणार आहे. 2-3 पाकळ्या लसूणच्या आणि मग दही आणि मीठ आणि तेच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जरासं सॉटे करून घेणार आहे आणि थोडंसं पनीर सोबतच. पनीर पण मी काढलं नाही, काढते ते. तो आधी हे बघून घ्या. ओके, सो कढई इथे गरम करत ठेवलेली आहे आणि पनीरसुद्धा मी कट करून ठेवलेले आहेत. हे बघा, आता मी थोडंसं तेल घालणार आहे याच्यात आणि सॉटे करून घेणार आहे सगळ्या भाज्या. कारण बटर माझ्याकडे संपलेलं आहे आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये तुम्ही करू शकता किंवा बटरमध्ये करू शकता किंवा बटर ऑइल एकत्र घेऊन सुद्धा करू शकता, ॲज पर युअर चॉईस. मी थोडंसं तेल घेणार आहे आणि थोडंसं तसं परतून घेणार आहे. आणि येस, मी तुम्हाला सांगायला विसरले की यासोबत मी अवोकाडो टोस्टसुद्धा खाणार आहे. ओके, सो मी आधी सगळं हे बेल पेपर आणि कॅप्सिकम एकत्र करून घेतलं. हे थोडंसं असं सॉटे करून घेऊया. हा, तर मी सांगत होते की मी अवोकाडोचे आधी कधीपासून आणून ठेवले होते आणि आज योग आलाय, म्हटलं चांगलं खाते तर चांगलं ते सुद्धा खाऊया. आणि येस, मी त्याची प्रिपरेशन करून घेतलेली आहे ऑलरेडी. सो मी त्याचा काही सेपरेट व्हिडिओ नाही काढणार आहे, जस्ट यासोबतच खायचं काम करणार आहे. हे कलरफुल जाम भारी वाटतात. ओके, सो जोपर्यंत या भाज्या ज्या आहेत त्या सॉटे होत आहेत, तोपर्यंत आपण सॅलेडसाठी जी ड्रेसिंग लागणार आहे दहीची, ती करून घेऊया. तर त्यासाठी मी हे भांडं घेतलेलं आहे ऑलरेडी. आता आपल्याला ॲड करायचं आहे दही. आता तुम्हाला किती लागणार आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या, मी अंदाजे करते. तुम्ही दहीच्या ऐवजी पनीर किंवा टोफू वापरू शकता. आणि इथे कॅप्सिकम फ्राय झालेले आहेत. आता आपण बाकीच्या भाज्या फ्राय करून घेऊया. मी ॲक्च्युली 1 बाय 1च टाकते, उगाच सगळं जंगल नको व्हायला म्हणून. तर या दह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कोथिंबीर आणि पुदिना, लसूणच्या 3-4 पाकळ्या आणि एंडला थोडंसं मीठ. आता याला छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. पाणी टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी दही आहे याच्यात. सॅलेडची जी ड्रेसिंग आहे ती इथे रेडी झालेली आहे. मी तुम्हाला उलट्या साईडने दाखवते कारण मी असं दाखवायला लागले ते पडून जाईल आय गेस. भाज्या पण सगळ्या सॉटे झालेल्या आहेत. ही आहे ती सॅलेडची ड्रेसिंग. तर अवोकाडो टोस्ट जे साईड बाय साईड रेडी होत आहेत आणि इथे आपण पुढच्या प्रोसिजरला लागूया. सो मी इथे बाउल घेतलेला आहे, त्यात मी या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या एकदम एकत्र मिक्स करणार आहे. आणि वरून हे ॲड करणार आहे जे पनीर मी फ्राय करून ठेवले आहेत ते. आणि एंडला ह्याच्यात ती ड्रेसिंग ॲड करूया. मग तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जेवढी ॲड करायची, जशी चव हवी तशी ती ॲड करा. ती ड्रेसिंग ॲड करून फक्त हे मिक्स करायचं, बाकी काही करायचं नाही आहे. अँड हे सॅलेड रेडी झालेलं आहे. आणि खरं सांगते हे खूप भारी लागतं खायला. तुम्ही एकदा ट्राय करा नक्की. हे
ओके, तर रेसिपी तुम्ही बघितलीच, आता टेस्टिंग टाईम आहे. हेवन, अमेझिंग झालं आहे. यात ड्रेसिंग जी आपण करतो ना ती दहीची, त्याच्याने वेगळाच चव येते आणि खूप छान लागतं आणि खूप खूप हेल्दी आहे. सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली. माझ्या रेसिपीने तर तुम्ही दुसऱ्यांच्या रेसिपी बघा आणि ट्राय करा, पण नक्की ट्राय करा, कारण हे खरंच तुम्ही वेट लॉसवर असाल, वेट लॉस डाएटवर असाल किंवा तुम्हाला काही हेल्दी खायचं असेल तर तुम्ही या गोष्टी बनवून खाऊ शकता. आणि या भाज्या आपण एक दिवस आणल्या की ते आरामात 4-5 दिवस चालतात. सो तुम्ही आणू शकता. आता याला मस्त मी एन्जॉय करते आणि हे खरंच खूप यमी लागते. तुम्ही सुद्धा ट्राय करा. आता या व्हिडिओला मी तेच एंड करते आणि तुम्हाला भेटते नवीन ब्लॉगमध्ये विथ न्यू एक्सपेरिमेंट. तब तक के लिए बाय. आणि येस, अवोकाडो टोस्ट इथे रेडी होतोय.